मित्रों, गुड मॉर्निंग। मी डॉक्टर जितेंद्र गवळी, संघटक तथा प्रवक्ता भूमिपुत्र शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य। मित्रों, काल इलेक्शन पार पडले आणि उद्या या इलेक्शनचा निकाल लागणार आहे। आता निकाल कोणाला प्रतिकूल लागेल, कोणाला अनुकूल लागेल, पण जर का तो काही लोकांसाठी अनुरूप नाही लागला तर मग ह्या वावड्या सुरू होणार आहेत की बाबा पंतांनी नव्हतं लढायला पाहिजे, भूमिपुत्रांनी नव्हतं लढायला पाहिजे। हा जो त्यांचा प्रश्न आहे, त्याच प्रश्नाला माझा प्रतिप्रश्न आहे की भूमिपुत्रांनी का नाही लढायला पाहिजे। कारण भूमिपुत्राला या विधानसभेच्या माध्यमातून, इलेक्शनच्या माध्यमातून जे मिळालं किंवा आमचा जो उद्देश होता, तो उद्देश आपल्याशी शेअर करण्याच्या दृष्टिकोनातून मी आपल्यासमोर हा व्हिडिओ शेअर करतो आहे। मित्रो, भूमिपुत्राची जी भूमिका होती ती एकदम पॉझिटिव्ह आणि सकारात्मक होती। आम्ही ना कोणाला पाडायसाठी उभे राहिलो, ना कोणाला निवडून आणण्यासाठी उभे राहिलो। आमचा जो उद्देश होता तो वेगळा होता। तोच उद्देश आपल्या सर्वांशी शेअर करावा म्हणून हा सगळा प्रपंच आहे। तर भूमिपुत्राला या इलेक्शनमधून काय मिळालं, हीच गोष्ट मी तुमच्याशी शेअर करणार आहे। बऱ्याच लोकांना असं उद्या वाटणार आहे, म्हणजे 2-4-5 वर्ष हे लोक बोलणार किंवा हे कशाला उभे राहिले, यांना काय मिळालं, यांना मतच किती मिळाले। आता प्रश्न असा आहे की प्रत्येक इलेक्शन्स ही काय फक्त मतं मिळवण्यासाठी असतं का? नाही। त्या इलेक्शन्समधून, त्या इलेक्शन प्रोसेसमधून आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो आणि भूमिपुत्र यामधनं काय काय शिकली ते मी तुम्हाला सांगतोय की मतरूपी जे काय मिळणार आहे ते तर उद्या मिळणार आहे। ते उद्या कळेल की काय मिळणार आहे। ते काय जे मिळेल ते आमच्यासाठी महत्त्वाचं नव्हतं आणि ते राहणार पण नाही। परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इलेक्शन्समध्ये ज्या काही अनुभूती असतात, जे काही अनुभव असतात, ते सगळ्या प्रकारचे अनुभव, सगळ्या लेवलचे अनुभव आम्हाला या विधानसभेच्या माध्यमातून मिळाले। ही आमच्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे। त्यानंतर ज्या काही तांत्रिक बाबी असतात इलेक्शनच्या, विधानसभा असेल, लोकसभा असेल, जे तांत्रिक बाबी असतात त्या सर्व तांत्रिक बाबी आम्हाला शिकायला मिळाल्या। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या भूमिपुत्रचे जे नेते आहेत, जे कार्यकर्ते आहेत, जे भूमिपुत्रशी संलग्न लोक आहेत, ते सगळे लोक एकसंघ राहिले, मिळून राहिले, युनाईट राहिले, युनियन राहिली, त्यांची एक संघटना राहिली। भूमिपुत्र शेतकरी संघटना, ती जी संघटना आहे ती संघटना संघटनात्मक ठेवण्याचं काम या विधानसभेच्या माध्यमातून झालेलं आहे आणि ही सगळ्यात मोठी भूमिपुत्रासाठी कमाई असं मी मानतो। त्यातल्या त्यात आमचा जो मुख्य उद्देश होता तो हा होता की भूमिपुत्राला प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये नेऊन पोहोचवायचा आणि त्यामध्ये आम्ही कमालीचे यशस्वी ठरलेलो आहोत। भूमिपुत्र शेतकरी संघटना या मतदारसंघाच्या प्रत्येक गावात, प्रत्येक घरात, प्रत्येक माणसापर्यंत नेऊन पोहोचवण्याचा यशस्वी आम्ही प्रयत्न केला। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रचाराचा जो अनुभव असतो, प्रचाराची जी अनुभूती असते ती अनुभूती खूप महत्त्वाची असते, जी या माध्यमातून मिळाली। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रशासकीय प्रक्रिया असतात, मतदानाच्या दौऱ्यात जे प्रशासकीय काही गोष्टी असतात त्याही गोष्टी या माध्यमातून शिकायला मिळाल्या आणि जे हिशोब टिशोब असतात इलेक्शनचे की ते कशा असतात, त्याचा हिशोब कसा द्यावा लागतो, ह्या गोष्टी शिकायला मिळाल्या। आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूमिपुत्राला एका लार्ज स्केलवरती काम करण्याची या विधानसभेच्या माध्यमातून संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न भूमिपुत्रांनी केला। आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबा हे लोक लढू शकत नाहीत किंवा हे लोक फक्त याला पाडतात, त्याला निवडून आणतात, हा जो आमच्यावरती शिक्का होता, हा शिक्का पुसण्याचा यशस्वी आम्ही प्रयत्न केला। आम्ही लार्ज स्केलवरती काम केलं, आम्ही लढलो। देन व्हॉट एव्हर मे बी द कॉन्सिक्वेन्सेस, निकाल काही लागू पण आम्ही प्रामाणिकपणे लढलो, हा फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो शिक्का पुसण्यात आम्ही कमालीचे यशस्वी झालो आहोत असे मला वाटतं। त्यानंतर आमच्या ज्या स्वतंत्र क्षमता आहेत किंवा आमची जी स्वतंत्र ताकद आहे ती या निमित्ताने आम्हाला कळली। आणि जे काही लोक असतात, जे लोक आपल्याला म्हणतात की बाबा पंत तुम्ही आमच्या हृदयात आहात, डॉक्टर साहेब तुम्ही आमच्या हृदयात आहात आणि आम्ही तर तुमचा फोटोज घेऊन फिरतो, असं जे लोक म्हणत असतात, या क्षणी, अशा क्षणी तुम्ही इलेक्शन लढल्यामुळे लक्षात येतं की तुम्ही कोणाच्या हृदयात आहात आणि तुम्ही तुमच्या हृदयात कोणाकोणाला ठेवलं पाहिजे। ही एक गोष्ट डिस्टिंग्विश झाली, ही एक गोष्ट क्लेरिफाय झाली, ही खूप मोठी उपलब्धी असं मी या ठिकाणी समजतो। आणि आम्ही सर्वांनी, म्हणजे भूमिपुत्राचे नेते, पदाधिकारी सर्वांनी खऱ्या अर्थानं हा विधानसभेचा प्रचार एन्जॉय केला असं मी म्हणतो। आमच्या एवढा कुणीही हा प्रचार एन्जॉय केलेला मला काही दिसला नाही किंवा जाणवला नाही
आणि मी बोललो तसं या निमित्ताने कोण आपलं कोण नाही आहे, कोण खरंच आपलं आहे हे कळलं. आणि कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी ही जी लोकांची भूमिका असते त्या भूमिकेला बी तडा देण्याचं काम या विधानसभेच्या माध्यमातून झालं. चला, देर आहे दुरुस्त आहे. आम्ही हा निर्णय घेतला, खूप चांगला निर्णय हा राहिला आणि या निर्णयामुळं आम्ही लढू शकतो हे आम्हाला कळलं. आम्हालाही कॉन्फिडन्स आला, आमचाही कॉन्फिडन्स वाढला आणि शेवटच्या गावापर्यंत या मतदारसंघातल्या जाण्याचा या निमित्ताने योग आला. आणि जवळपास 200 बूथवरती भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे स्वतंत्र बूथप्रमुख या निमित्ताने नेमता आले आणि आमच्या प्रत्येकाच्या क्षमता या निमित्ताने निखरल्या. ही या विधानसभेतून मला असं वाटतं भूमिपुत्राला जी मिळालेली उपलब्धी आहे ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. मतरूपी निकाल काही लागो, परंतु प्रत्येक गावातला माणूस, प्रत्येक गावातला आमचा कार्यकर्ता आणि प्रत्येक गावातला आमच्यावर प्रेम करणारा माणूस हा प्रामाणिकपणे आमच्यासोबत होता, आमच्यासाठी रस्त्यावर उतरला. याचा आम्हाला खूप त्याचा अभिमान वाटतो. यासाठी आम्हाला त्याचा गर्व वाटतो की भूमिपुत्रचा प्रत्येक माणूस, भूमिपुत्र प्रेम करणारा माणूस, विष्णुपंतांवरती प्रेम करणारा माणूस हा उतरला. ही खऱ्या अर्थानं भूमिपुत्राची उपलब्धी आहे. भूमिपुत्र याही पुढे होणारे सर्व इलेक्शन्स, सर्व निवडणूक